खूप साऱ्या कमेंट, खूप सारा सपोर्ट, असंच प्रेम आणि सपोर्ट असू द्या कायम. गुड मॉर्निंग, नमस्कार फॅमिली. चला तर मग सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी आलेली आहे पहिल्या कामावरती. तर इकडे पटापट मी चपाती आणि आलू मटरची भाजी बनवलेली आहे, ज्याची तयारी की मी रात्रीच करून ठेवलेली होती बऱ्यापैकी. आणि अशा प्रकारे हे काम संपवून मी आता आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इथे मी पटापट पहिल्यांदा चपाती बनवायला घेतलेली आहे आणि दीदीच्या मुलीसाठी टिफिनला इथे 2 पापड मसाला असं द्यायचं होतं चपातीसोबत खायला बनवून. त्याची तयारी करून घेऊन पटापट असं पापड मसाला तिच्यासाठी असा बनवून दिलेला टिफिनसाठी. आणि नाश्त्यासाठी मला इथे बनवायचे होते ब्रेड ऑमलेट, कटलेट बनवायचे होते. तर मी अशा प्रकारे इथे पटापट तयारी करून घेतली आणि बनवलेले आहेत. आणि टिफिनसाठी एक ऑमलेट बनवलेला आहे. तर आता हे काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इकडे माझं हे काम फक्त चपातीच आहे. तर पटापट इकडे मी अशा प्रकारे पीठ मळून चपाती बनवून घेतलेली आहे. यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर तिकडेही सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो नक्की करा. तर आता हे चपातीचं काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर हे काम माझं बॅचलर्सचं आहे. तर इकडे सध्या त्यांची डायटिंग चालू आहे, तर त्यांचं रुटीन रोजचं सारखंच असल्यासारखं आहे बऱ्यापैकी. तर इथे मला त्यांच्यासाठी खूप साऱ्या भाज्या घालून असा व्हेज पुलाव बनवायचा होता. कमी राईस आणि जास्त भाज्या वगैरे, एकदम साधा राईस. खूप छान असा मी बनवलेला आहे त्यांच्यासाठी. सॅलेड तसेच स्प्राऊट बॉईल करून ठेवलेला आहे. आणि आता हे काम संपवून मी निघालेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इकडे माझ्या ह्या कामावरती दररोज एक वेगळ्या प्रकारची भाजी, दररोज एक वेगळ्या प्रकारचं डाळ तडका नसेल तर एक ग्रेव्हीची भाजी असते. तर इकडे मी अशा प्रकारे आज भरलं कारलं सुक्कं बनवलेलं आहे आणि चपाती, राईस तसेच अख्खा काला मसूरचा डाळ तडका इकडे मी आज बनवलेला आहे. डाळ, राईस आणि रताळे हे मी एकदाच कुकरला लावून असं मस्तपैकी 3 शिटीमध्ये सर्व करून घेतलेलं होतं. आता हे काम संपवून मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती. तर इकडे मला आज बनवायचं होतं मसाला वाटण ग्रेव्हीच्या भाजीसाठी, फिशसाठी वगैरे बनवून ठेवायचं होतं, कारण ती दीदी गरम गरम असं नंतर बनवणार होती. मग पटापट मी त्याची तयारी करून वाटण बनवलेलं. आणि दीदीचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी 2 उपवासाचे पराठे आणि 2-3 बाजरीच्या भाकरी बनवलेल्या मी. तर आता मी आलेली आहे माझ्या पुढच्या कामावरती, जे की माझं फक्त चपाती भाकरीचं काम आहे. तिकडे मी अशा प्रकारे चपाती आणि बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. ते काम संपवून आता मी आलेली आहे माझ्या शेवटच्या कामावरती, जे की माझं फक्त चपाती भाकरीचंच काम आहे. तर तिकडे मी अशा प्रकारे छोट्या छोट्याच इथे चपाती भाकरी असतात, तर अशा मस्तपैकी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. बरेच जण बोलत आहेत की याच्यामधील काही रेसिपी दाखव असं. तर एक एक रेसिपी मी जसं होईल तसं माझा प्रयत्न करून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करीन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. या जेवायला. बाय बाय, टेक केअर.